कामगारांच्या मागण्यांसाठी डाव्या संघटनांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनाही रस्त्यावर उतरली आहे। त्यामुळे बुधवार गुरुवार असे 2 दिवस भारत बंदचा परिणाम जाणवेल अशी चिन्ह आहेत। मात्र बंदमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। 20 आणि 21 फेब्रुवारीच्या संपाबाबत नागरिकांमध्ये कमालीचं संभ्रमाचं वातावरण आहे। शाळा महाविद्यालयात परीक्षांचा काळ सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थी पालकांनीही काळजी व्यक्त केली आहे। मात्र हा संप बेकायदेशीर असला तरीही यात सहभागी होणाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नका असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलंय। 20-21चा संप खरं तर आता न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर असे संप करणं हे थोडंसं बेकायदेशीर असलं तरी सुद्धा मी जे कोणी संपामध्ये सहभागी होत आहेत त्यांना एवढंच आवाहन करीन, राज्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि जीवनावश्यक वस्तू लोकांना देण्यामध्ये अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी। 12वीच्या परीक्षा 2 दिवसांवर आल्यात, त्यामुळे विद्यार्थ्यांना संपाचा त्रास होऊ नये म्हणून संघटनांनी काळजी घेण्याचे ठरवलंय। त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही असं दिसतंय। बंदमुळे माथाडी कामगार, बेस्ट, टॅक्सी, रिक्षा, हॉस्पिटल युनियन तसंच फेरीवाल्यांचाही समावेश नाहीये। बंद हा फक्त औद्योगिक क्षेत्रापुरताच मर्यादित आहे असं कामगार नेते शरद राव यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे अत्यावश्यक सर्व सेवा दोन्ही दिवस सुरळीतपणे सुरू राहतील। ते BST चालू असणार उद्याला आणि परवाला BST या संपात नसेल। महानगरपालिकेचे कत्तलखाने, पाणी खातं हे वगैरे ह्या संपात नसणार। 20-21ला फक्त औद्योगिक बंद आम्ही पाळणार। HMSच्या आमच्या सगळ्या ज्या संघटना आहेत, ऑटो रिक्षा वगैरे आमचं फुल स्विंग तयारी बंदची होती। आम्ही आज बसून निर्णय घेतला ऑटो रिक्षा पण चालू राहणार। औद्योगिक या बंदमधून जे खासगी हॉस्पिटल आमच्याकडे मोठ्या प्रमाणात ते चालू राहणार। दरम्यान मुंबई महानगरपालिकेने संप काळात लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून विशेष व्यवस्था केली आहे। संपकारी पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल असं पालिका प्रशासनानं आधीच स्पष्ट केलंय। हॉस्पिटल्स असेल, शाळा असतील, कॉलेजेस असतील, 12वीच्या परीक्षा असतील, येथील विद्यार्थ्यांना कुठच्यातरी त्रास होऊ नये म्हणून नागरिकांनी आणि कामगारांनी सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी देखील केलेलं आहे। आणि या शहराचा महापौर म्हणून या शहरामध्ये हॉस्पिटलची सेवा, अत्यावश्यक सेवा आणि शाळा, विशेष करून 12वीच्या परीक्षेचे विद्यार्थी यांना देखील सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती मी करतोय। शरद राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने फक्त बुधवारचा दिवस संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे। बेस्टमध्ये राव यांची सर्वात मोठी संघटना आहे। त्याचबरोबर शिवसेनेच्या संघटनेचेही बेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य आहेत। त्यामुळे बुधवारी बेस्टला फटका बसला तरीही गुरुवारी बेस्ट सेवा सुरळीत राहील असं चित्र आहे। टॅक्सी सेवा मुंबईत चालू राहणार आहेत। टॅक्सी चालक संपात सहभागी होणार नाहीयेत असं मुंबई टॅक्सीमेन युनियनचे अँथोनी क्वाड्रोज यांनी सांगितलंय। रिक्षा उद्या बंद तर गुरुवारी सुरू राहणार आहे। शिवजयंतीची सुट्टी आणि 2 दिवसाचा बंद यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प होतील। ATM मशीन्स मध्ये रोकड भरणा झाला नाही तर ATM मशीन्स ड्राय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना इथे मोठा त्रास सहन करावा लागू शकतो। बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा असला तरी ते बंदमध्ये उतरणार नाहीयेत। त्यामुळे माल वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे। दूध, भाजीपाला लोकांना सुरळीत मिळेल। नवी मुंबईतील APMC मार्केटमध्येही बुधवारी आणि गुरुवारी नियमितपणे व्यवहार होतील। डॉक्टर संपात उतरणार नसले तरी पालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये नर्सेस, वॉर्ड बॉय, क्लेरिकल स्टाफ संपात उतरणार आहे। त्याचा मोठा फटका रुग्णसेवेला बसू शकतो। विमानतळ उड्डयन कामगार संघटनेने या संपात सहभागी होण्याचं निश्चित केलंय। त्यामुळे विमानतळ सेवांना फटका बसण्याची शक्यता आहे। कामगार संघटनांच्या या संपाचा संमिश्र फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। अर्थात अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील तसंच विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ देणार नाही हे कामगार संघटनांनी स्पष्ट केल्यामुळे थोडाफार दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।